कहानी, अरे महंगाई की ये कहानी, अरे महंगाई की ये कहानी, महंगाई की ये कहानी, अरे महंगाई की ये कहानी, सिलेंडर की ये कहानी, सिलेंडर की ये कहानी, सिलेंडर की ये कहानी, अरे सिलेंडर की ये कहानी, अरे सिलेंडर की ये कहानी, अरे झूठे वादे झूठे बोल, अरे झूठे वादे झूठे बोल, मोदी तेरी पोल खोल। 1000 रुपयापर्यंत पोहोचला मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार। हे भाजपचं सरकार, मोदीचं सरकार देशाला दुसरीकडे लक्ष वेधू इच्छितं आणि दुसरीकडे लक्ष वेधून सामान्य जनतेची गॅसची महागाई असेल, पेट्रोल डिझेलची महागाई असेल, शाळेतल्या मुलांची फीसची महागाई असेल, बेरोजगारांची असेल, महिला अत्याचाराची असेल, महिला सुरक्षिततेची असेल, सगळीकडे सपशेल फेल गेले। एकीकडे विषय मोठा गाजावाजा करायचा, लोकांचं लक्ष तिथं न्यायचं, मग ते हिंदू मुसलमानांचा वाद असेल, वक्फ बोर्डचा वाद असेल, अशा अनेक गोष्टी बाजूला घ्यायच्या आणि त्याचमध्ये गपचूपपणे या देशावर जी टॅरिफ लादलं गेलं त्या टॅरिफचा विषय असेल, ह्या आता गॅस सिलेंडरचा विषय असेल, आता येणाऱ्या काळामध्ये सेस जो वाढवला डिझेल आणि पेट्रोलवर, मुलांची फीज वाढवली गेली, अशा सगळ्या गोष्टीकडं आमचं आव्हान आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने सामान्य जनतेला, पुणे शहराच्या जनतेला, महाराष्ट्रातल्या की आपण बाहेर उतरा। हे सरकार तुम्हाला मतं मागण्याच्या अगोदर फसवतं आणि मतदान झाल्यानंतर पाशवी बहुमत आल्यानंतर हे तुम्हाला त्यांनी दिलेले आश्वासनं पूर्ण करत नाही तर दुसरीकडे नेतं। आज तुम्ही आता फक्त हातातला पगार तुमच्या 5 तारीख 1 तारखेला पगार झाला तर 5 तारखेपर्यंत तुमच्या हातात पगार राहत नाही, एवढा ह्या महागाईमध्ये जातो। मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, अमेरिकेतली लोक जनता रस्त्यावर उतरली, आपण सुद्धा आता रस्त्यावर उतरायची वेळ आली, नाहीतर खूप उशीर झाला तर मग अडचण सर्वांची होईल, ह्या देश धडीला जाईल, एवढं आपल्याला सावध करतो।